मित्रांनो, आज आपण करणार आहोत सिम्पेक्स 300D या युनिटचा अनबॉक्सिंग व्हिडिओ. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की सिम्पेक्स 300 कशा पद्धतीने इन्स्टॉल केले जात्या. तर तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारे आपली सिम्पेक्स 300 आहे लाईट. त्याचे लाईट बघू शकता तुम्ही कशा प्रकारे लाईट आपली पडत्या. ते बघू शकता तुम्ही लाईट वगैरे कशी आहे ती. आपण या व्हिडिओमध्ये आज त्याचं अनबॉक्सिंग करून या लाईटचा कसा सेटअप इन्स्टॉल करायचा हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे विवेक ऑफिस अँड फोटोग्राफी. आज आपण आपल्या स्टुडिओ सेटअप साठी सिम्प्लेक्स 300D युनिट हे आणलेलं आहे आणि याचं आपण अनबॉक्सिंग करून तुम्हाला त्याचे इन्स्टॉलेशन कसं करायचं असते ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघू शकता हे आहे आपलं सिम्प्लेक्स 300D युनिट. आणि अशा प्रकारे हा सिम्प्लेक्स 300 युनिटचा बॉक्स असतो. तर ह्या बॉक्स आपण आज ओपन करून दाखवतो यामध्ये काय काय आलेलं आहे वस्तू. दोन आता हे आहे आपलं युनिट. अशा प्रकारे हे युनिट आहे, तुम्हाला दाखवतो. हे युनिट एक आलं. हे पडदे आहेत. पुढचा जो पांढरा पडदा जो लागणार आहे सॉफ्ट बॉक्सला पडदा आहे. छत्रीचा बॅक साईडची रॅपिंग आहे पेपर. ही केबल आहे त्याची कनेक्टिंग केबल आणि याला हे युनिट बसणार आहे. हे केबल आहे त्यासोबत. याच्या काड्या आहेत ते बॉक्स ओपन करण्यासाठी बसवण्यासाठी आहे. अशा प्रकारे हा आपला सिम्प्लेक्स 300 युनिटचा सेटअप आहे. मित्रांनो, पहिल्यांदा हे जे ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ब्रॅकेट आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. या ब्रॅकेट मध्ये ते पुढे कडे आहेत. त्याच्यामध्ये आपण या काड्या ज्या आहेत ते बसवायच्या आहेत. तर बस एक ब्रॅकेट आहे तो ओपन केल्यानंतर हे जे सिम्प्लेक्स 300 युनिट आहे त्याचं जे पुढचं टोपण आहे ते आपण काढायचं आहे. आधी सर्कल मध्ये फिरवायचं आहे खालचं. हे काढायचं आहे. खूप जाम असते, नीट व्यवस्थित हाताळा. अशा प्रकारे निघते. हे याचा उपयोग परत नाही, बल्ब सेफ्टीसाठी हे दिलेलं आहे. हे काढून ठेवल्यानंतर याचा बल्ब जो आहे तो देखील असं फिरवून काढायचा आहे. हा बल्ब काढून बाजूला ठेवल्यानंतर काड्या बाजूला ठेवली. आता हे ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट व्यवस्थित बघायला आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये त्या ब्रॅकेटले तर खाचा आहेत बघा. त्या खाचा जे आहे त्या खाचामध्ये याच्यामध्ये बसवायचं आहे. त्याच्यामध्ये देखील खाच वर आहे इथं पुढे त्या काचामध्ये बसवायचं आहे परफेक्ट. तुम्ही बसवते ते हे बघा, हे परफेक्ट बसलेलं आहे, निघत नाही. परफेक्ट बसल्यानंतर तर पाहू शकता असं ठेवायचंय. आपलं छत्रीचं सेटअप आहे ते आपण काढायचं आहे. हे काढल्यानंतर पूर्णपणे खोलायचं आहे असं. बरं वाटतं का माहिती. अशा प्रकारे ह्याच्या आतून घालायचं, बाहेरून घालायचं नाही, ह्याच्या आतून घालायचं आहे अशा प्रकारे. बाहेरून बसतच नाही, त्यामुळे आतून परफेक्ट व्यवस्थित बसवायचं आहे. जास्त गडबड करायची नाही. परफेक्ट म्हणजे आत असं घालून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथं खाली ठेवायचं आहे. परफेक्ट इथून खालून आतून काढून घ्यायचंय. आता आवाज तुम्हाला नीट ऐका येते का माहित नाही, कारण बाहेर रस्त्यावर गाड्यांचा आवाज खूप आहे. अशा प्रकारे करून घेतल्यानंतर त्याच्या काड्या आहेत मित्रांनो. त्यामध्ये दोन प्रकारच्या काड्या दिलेल्या आहेत.
एक आहे अशा प्रकारे अँगल आहे आणि हे एक काडी आहे ती ह्याच्यामध्ये घालायची आहे अशी परफेक्टली बसल्यानंतर त्यामध्ये एक कोपरा पकडायचा बरोबर बघू शकता हा पेपरला अशी एक बाजू आहे काळी बाजू त्याच्यामध्ये हे जी अँगल आहे त्या अँगल वर आला पाहिजे अशा प्रकारे याच्यामध्ये अडकवायचं आहे अशा पद्धतीने आणि अडकून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही बघू शकता त्यामध्ये एक अँगल आहे इथं त्या अँगल मध्ये असं घालायचं आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने अडकून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळ्या काढायच्या आहेत त्या अडकून घ्यायच्या आहेत आणि बॉक्स तुटवायचा उभा करायचा बघू शकता 3 काड्या अडकून झाल्यात माझ्या आता एकच काड राहिले तेवढी एक काड्या अडकून घेतो तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या 4 काड्या ज्या आहेत त्या अडकून झालेल्या आहेत आणि आपला बॉक्स पूर्णपणे तयार झालेला आहे आता याच्यामध्ये जो बल आहे तो आपला काढून ठेवलेला बल जो आहे तो इथे परफेक्ट बसवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा लावून झालेला आहे आपला बल लावून झालेला तर मित्रांनो जे आपला व्हाईट पडदा आहे त्यासोबत आलेला आहे तो काढायचा आहे हा व्हाईट जो पडदा आहे तो मित्रांनो बघू शकता तुम्ही कोपऱ्यामध्ये अडकवायचा आहे बरोबर हा पडदा अशा प्रकारे आहे कोपऱ्यामध्ये आता मित्रांनो अडकून घ्यायचा आहे त्याच्या इथं आत्या बाजूला वेलक्रो आहे वेलक्रो इथं अडकून घ्यायचं आहे बरोबर आणि खूप सोपं आहे मित्रांनो काय अवघड नाही याच्यामध्ये फक्त इथं अडकून घेतो मी असं परफेक्ट इथं बसलेला आहे वेलक्रो 4 कोपऱ्यामध्ये परफेक्ट इथं बसवून घेतल्यानंतर हा आपला सॉफ्ट बॉक्स पूर्णपणे तयार झालेला आहे मित्रांनो बघू शकता आपला सॉफ्ट बॉक्स पूर्णपणे रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये इथं खाली एक स्टँड दिलेला आहे ते लूज करायचं मित्रांनो इथून लूज चावी जी आहे ती लूज केल्यानंतर हे लूज होत आहे लूज झाल्यानंतर आपल्याला याचा स्टँड जोडायचा आहे तर मी हे बाजूला घेतो आता पुढचा स्टूल तुम्हाला स्टँड वर दाखवतो मित्रांनो बघू शकता आपला स्टँड आहे जो की सिम्पेक्स 300D बरोबर आलेला आहे त्याचं अनबॉक्सिंग आपण करूया हे आहे आपलं स्टँड त्याची पुढची जी टोपी आहे ती काढायची अशा प्रकारे फिरवून टोपी काढल्यानंतर बघू शकता तुम्ही या प्रकारे स्टँड आहे तो असा खोलायचा आहे खालून तो काढून घेतल्यानंतर इथं खाली ठेवल्यानंतर बघू शकता हे पूर्ण आपण इथून लूज करून वर खाली करू शकतो आपल्या पद्धतीने ऍडजस्टमेंट करायचं आहे मित्रांनो आता हे आपलं सिम्पेक्स 300 जो बोर्ड आहे तो खालचं लूज करायचं चावी जी आहे ते लूज करायचं आहे हे लूज करून आपण वर खाली त्याची मान जे वर खाली करू शकतो प्लस अडकवायला देखील आहे बघू शकता अशा पद्धतीने फिट बसवून घ्यायचं आहे आणि चावी जी आहे ती आपण फिरवून परफेक्ट पॅक करायचं आहे बघू शकता हे आपलं पूर्णपणे सेटअप तयार झालेलं आहे आता याला आपण वायर जोडायचे आहे केबल यासोबत आलेले आहे ते केबल थोडं सापडतो बघू शकता हे आहे त्याची केबल जी पिन आहे इथे बॅक साईड इथं ऑप्शन आहे इथं जोडून घ्यायची इथं इथं कनेक्ट केल्यानंतर आपल्या बोर्ड मध्ये पिन जे बसवून घ्यायचे आहे पिन बसवून दाखवतो तुम्हाला मित्रांनो पिन जोडून घेतल्यानंतर यामध्ये इथे लाल स्विच एक आहे तो लाल स्विच चालू केला की बोर्ड जो आहे तो कंटिन्युअस चालू राहतो होऊ शकता आणि हा जो ऑरेंज बटन आहे ती ऑरेंज बटन लागल्यावर चालू राहतो आणि ही लाल बटन आहे ती ऑन ऑफचा आहे ऑन ठेवायचं
ऑरेंज बटन चालू बंद आपल्या पद्धतीने कसं हवं तसं तुम्ही करू शकता. आणि हा ग्रीन बटन आहे तो स्लेव्ह आहे, म्हणजे जो आपण फ्लॅश पाडतो बाउन्स करतो त्या टाइप मध्ये ग्रीन लाईट आहे. आणि बघू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे लाईट जे आहे ती चमकते. हे लाल बटन आहे ते ग्रीन लाईट चमकण्यासाठी आपलं सॉरी बाउन्सिंग साठी आहे. आणि आपला जो ट्रिगर असतो त्या ट्रिगरवर हे फ्लॅश कनेक्ट होतो. ट्रिगर आपण क्लिक केल्यानंतर इथे हा देखील फ्लॅश उडतो. तर धन्यवाद मित्रांनो, हाच होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.